नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम टेस्टी, एकदम मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळ्याची रेसिपी। मित्रांनो, हे शंकरपाळे आपण दिवाळीमध्ये खातो, त्याचबरोबर दिवाळीनंतर पण बरेच दिवस आपण चहा बरोबर हे शंकरपाळे खात असतो। आणि जेव्हा पण हे दिवाळीसाठी आपण शंकरपाळे बनवत असतो ना, तेव्हा आपला उद्देश एकच असतो, जास्तीत जास्त दिवस टिकले पाहिजेत आणि त्याचबरोबर एकदम खुसखुशीत असे झाले पाहिजेत, बरोबर की नाही मित्रांनो। काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंकरपाळे एकदम छानपैकी खुसखुशीत कसे तयार करून घ्यायचे आणि जास्तीत जास्त दिवस कसे टिकवायचे हेच आपण बघून घेणार आहोत। तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी शंकरपाळे नक्की तयार करा, म्हणजे तुमचे पण शंकरपाळे एकदम खुसखुशीत आणि एकदम मस्त टेस्टी असे बनतील। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता आपण फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जेव्हा पण तुम्ही कमेंट करता त्याच्या खाली हाईप बटन पण दाबा, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मंडळी, सगळ्यात आधी आपण इथं दूध आणि साखर हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आणि दुधाला उकळी येईपर्यंत चांगलं तापून घ्यायचं आहे। तर त्यासाठी सगळ्यात आधी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि आता यामध्ये 1 वाटी दूध टाकून घेतोय। दूध हे कच्चा आहे, त्यामुळे त्याला तापून घ्यावं लागेल, म्हणजे शंकरपाळ्यांना कच्च्या दुधाचा वास वगैरे येणार नाही, त्यामुळे आपल्याला दूध तापून घ्यायचं आहे। आता मी एका चमच्यानं इथं दुधामधली साखर चांगल्या प्रकारे हलवून घेतो, म्हणजे दुधामध्ये चांगलं ते मिक्स होऊन जाईल आणि दुधाला एक उकळी येईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, साखर दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहे, दूध पण चांगलं तापलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि दूध खाली काढून घेऊया, म्हणजे दूध थोडंसं थंड करून घेऊया, म्हणजे कोमट करून घ्यायचं आहे। आता खूपच जास्त गरम आहे। तर मंडळी, इथं आपलं साखर मिसळलेली दूध तर रेडी झालेले आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघून घेऊया। मंडळी, आता मी इथं मोठ्या भांड्यामध्ये 4 कप मैदा घेतोय। मंडळी, मैदा चांगल्या क्वालिटीचा घ्या, म्हणजे तुमचे शंकरपाळे एकदम चांगले खुसखुशीत आणि मऊदार बनतील। मंडळी, आता मी यामध्ये अर्धा कप सूर्यफुलाचं तेल टाकतोय। तेलाऐवजी तुम्ही तूप असेल तर तूप पण वापरू शकता। तेल जर वापरत असाल तर शेंगदाण्याचं तेल वापरू नका। शेंगदाण्याच्या तेलामुळे शंकरपाळ्यांना एक 4 ते 5 दिवसानंतरनं वास सुटायला चालू होतो। आता मी यामध्ये 3 ते 4 चमचे तूप टाकून घेतोय। मंडळी, तूप जर नसेल तर तुपाऐवजी तुम्ही वनस्पती तेल पण यूज करू शकता, म्हणजे डालडा यूज करू शकता। आता यामध्ये थोडंसं म्हणजे चिमूटभर फक्त मीठ टाकून घेतोय। आता या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत। मंडळी, हे मिक्स करून घेण्यासाठी एक 3 ते 4 मिनिट जर एक्स्ट्रा गेले तरी चालतील, पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या, म्हणजे एकजीव व्हायला पाहिजे। मंडळी, हे बघा ऑलमोस्ट 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। हे चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलेले आहे। पीठ, तेल, तूप वगैरे जे आपण यामध्ये टाकलं होतं ते सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। तर मंडळी, आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता मगाशी आपण तापून घेतलेलं दूध आणि साखर जे होतं आता चांगलं थंड झालेलं आहे। थंड म्हणजे कोमट झालेलं आहे। आता हे कोमट दूध आणि साखर थोडं थोडं करून पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। आधी मी एक 4 चमचे यामध्ये टाकून घेतो आणि पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। तर मंडळी, आधीचं मिक्स करून झालेलं आहे। आता परत 4 चमचे टाकून घेतो आणि परत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। आता दूध आणि साखर पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं की त्यानंतर मग चपातीसारखं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे। आणि दूध आणि साखरेचं जे मिश्रण आहे, जसं लागल तसं चमच्यानी थोडं थोडं टाकून चांगलं मऊदार असं कणिक मळून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, मी इथं शंकरपाळीचं जे कणिक होतं ते चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे। एकदम मऊदार असं मळून घेतलेलं आहे। हे बघू शकता तुम्ही किती मऊ झालेलं आहे बघा। हे अशा प्रकारे कणिक चांगलं मळून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, इथं दूध आणि साखरेचं जे मिश्रण आपण करून घेतलं होतं त्यामधलं 2 ते 2.5 चमचे अजून राहिलेले आहे आणि बाकीच्या दूध आणि साखरेच्या मिश्रणामध्ये आपलं पीठ मळून रेडी झालेलं आहे।
आता तुम्ही जो मैदा यूज करताय त्याच्या क्वालिटीवरती डिपेंड असतं। काही मैद्यासाठी ते थोडंसं जास्त लागतं आणि कमी पण लागतं। तर मंडळी हे राहिलेलं जे मिश्रण आहे साखर आणि दुधाचं ते तुम्ही चहा वगैरे बनवण्यासाठी यूज करू शकता, ते फेकून देऊ नका। तर मंडळी इथं शंकरपाळीचं कणिक रेडी झालेलं आहे। आता आपण याला झाकण लावून एक अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवूया। तर मगाशी मंडळी आपण शंकरपाळीचं जे पीठ होतं ते अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवलं होतं। आता ऑलमोस्ट अर्धा तास होऊन गेलेले आहे। आता आपण शंकरपाळ्या तयार करायला घेऊयात। तर सगळ्यात आधी आपण तेल तापून घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल घेतोय आणि गॅस मीडियम आचेवरती ठेवून तेल चांगलं तापून घेतो, म्हणजे मीडियम हीट करून घेतो। मंडळी आता आपण जोपर्यंत तेल गरम होते तोपर्यंत शंकरपाळ्या लाटून घेऊया आणि ते कट करून घेऊया। त्यासाठी मी इथं एक मोठा पिठाचा गोळा घेतो। कणिकाचा गोळा पोळपाटावरती ठेवायचा आणि जसं आपण चपाती लाटतो तसं हळूवारपणे चपाती लाटून घ्यायची त्याची। मंडळी चपाती लाटत असताना एकदम हळूवारपणे चपाती लाटून घ्यायची आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे कणकाची चपाती लाटून घेतलेली आहे आणि तिची जाडी बघा, ही एवढीशी जाड चपाती लाटून घेतलेली आहे। चपाती लाटून झाल्यानंतर आता शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी चपातीच्या ज्या कडा आहेत त्या काढून घेऊया आणि एक चौकोनी आकार बनवून घेऊया। मंडळी आता ज्या साईजच्या तुम्हाला शंकरपाळ्या करायच्या आहेत त्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहेत आणि ज्या आकाराच्या शंकरपाळ्या तुम्हाला हव्या आहेत त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या। मी तरी आता चौकोनी आकाराच्या कट करून घेतोय। काही जण डायमंड शेपमध्ये पण करून घेतात, म्हणजे तिरकं कट करून घेतात, तसं कट करून घेतलं तरी चालेल। हे बघा मंडळी, अशा प्रकारे शंकरपाळ्या चौकोनी आपण कट करून घेतलेले आहेत। आता आपलं तेल पण चांगलं तापलेलं असेल, ह्या शंकरपाळ्या आपण तेलामध्ये टाकून चांगलं तळून घेऊया। मंडळी आपलं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे, म्हणजे मीडियम हीट वरती चांगलं तापून घेतलेलं आहे। नाहीतर तुम्ही दुसरा असं पण करू शकता, एक छोटासा कणकाचा गोळा त्यामध्ये टाकायचा आणि तो कणकाचा गोळा 3 ते 4 सेकंदामध्ये जर वरती आला तर समजायचं तेल चांगलं गरम झालेलं आहे। या सगळ्या शंकरपाळ्या एका झाऱ्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि त्या झाऱ्यानी शंकरपाळ्या तेलामध्ये टाकून घेतो। शंकरपाळ्या तेलामध्ये टाकल्यानंतर एक अर्धा सेकंदासाठी तसंच सोडून देतो, म्हणजे एक अर्धा सेकंद त्याला तळून घेतला की शंकरपाळ्या सेट होतात। मग त्यानंतर शंकरपाळ्या झाऱ्याने आपल्याला हलवायला लागतील। काही जण काय करतात, शंकरपाळ्या तेलामध्ये टाकल्या शंकरपाळ्या झाऱ्याने हलवून घ्यायला चालू करतात। तसं न करता जर आपण एक अर्धा सेकंदासाठी तळून घेतला की शंकरपाळ्या चांगल्या सेट होतात, मग त्यानंतर शंकरपाळ्या फुटणार नाहीत। जर तुम्ही शंकरपाळ्या टाकल्या हलवायला चालू केलं तर शंकरपाळ्या फुटतात किंवा तेलामध्ये विरघळतात। आता शंकरपाळ्या झाऱ्याने कंटिन्युअसली हलवत राहायचंय तेलामध्ये, म्हणजे शंकरपाळ्यांचा कलर जो असतो तो सगळ्या बाजूने सेम येतो आणि शंकरपाळ्या चांगल्या सगळ्या बाजूने तळले जातात। हे बघा मंडळी, शंकरपाळ्याचा कलर सेम आला की नाही, असं सतत हलवल्यामुळे ना शंकरपाळ्या सगळ्या बाजूने चांगला तळला जातो आणि कलर पण एकदम एकसारखा येतो। हे बघा मंडळी, 6 ते 7 मिनिट झालेले आहेत। शंकरपाळ्या चांगल्या तळले गेलेले आहेत आणि प्रत्येक शंकरपाळ्याचा कलर हा सेम आलेला आहे। तर अशा प्रकारे छान असा ब्राऊन कलर आला की शंकरपाळ्या तेलामधून काढून घ्यायचे आहेत। हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपले शंकरपाळे तळून रेडी झालेले आहेत। कलर सगळ्या शंकरपाळ्यांचा एकसारखा आणि एकदम छान असा आलेला आहे, इथं तुम्ही बघू शकता। आणि मंडळी आपले शंकरपाळ्या चांगल्या फुगलेल्या पण आहेत, हे तुम्ही बघू शकता। मंडळी तुम्हाला एक शंकरपाळी तोडून पण दाखवतो, म्हणजे शंकरपाळी किती खुसखुशीत आणि मऊ झालेले आहेत समजेल तुम्हाला। हे बघा, असं एकदम छान असं खुसखुशीत झालेले आहेत। दोन्ही बोटाच्या मध्ये थोडासा जरी प्रेस केला ना शंकरपाळ्या फुटून त्याचा चुरा होतोय, म्हणजे एकदम चांगलं खुसखुशीत झालेले आहेत। मग काय मित्रांनो, कसे झालेत शंकरपाळे? एकदम मस्त झालेत की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहेत आणि एकदम छान खुसखुशीत असे झालेले आहेत, तुम्ही आता बघितलेला असाल। तर येणाऱ्या दिवाळीमध्ये अशा पद्धतीने तुमच्या घरी शंकरपाळे एकदा नक्की तयार करा, एकदम छान खुसखुशीत असे बनतील। चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर पण शेअर करा, म्हणजे त्यांचे पण शंकरपाळे एकदम छान खुसखुशीत असे बनतील. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत.